भरपूर आवडीच्या गोष्टी पण करायला मिळते, इन्कम पण सुरू आहे. की मला असंच बोलायला खूप आवडतं, स्टेजवर बोलायला जास्त आवडतं. टीचर आहे ना. ते एक मिळाला प्लॅटफॉर्म, स्किल डेव्हलप झाली. आणि अजून की जसं आता तुम्ही सगळ्यांच्या थ्रू ऐकलंच असेल की प्रोडक्ट चांगल्या क्वालिटीचे आहे. तर जेव्हापासून मी जॉईन झाली तेव्हापासून मी हे प्रोडक्ट अजून पण माझ्या घरी येतात. जवळपास 3-4 वर्ष झाली आहे मला. तर हे आहे आपलं स्ट्रॉंग अँड स्मार्ट. जसं मी म्हटलं, माझा मुलगा आहे, तो जेव्हा मी आली तेव्हा तो 3-4 वर्षाचा होता. पण त्याच्या आधीची कंडिशन सांगते. 3 वर्षाच्या आधीपर्यंत तो सतत आजारी पडायचा. इव्हन 5-6 महिन्याचा असताना तर त्याला आम्ही 2 वेळा ऍडमिट केलं होतं. बारीक होता पण वीक असायचा तो. तर मग मी जेव्हापासून हे द्यायला लागली आणि कंटिन्युअस द्यायला लागली, आधी कसं व्हायचं की मी 2-3 नातेवाईकांकडे गेली की असं बाहेरच तो रडायचा. म्हणजे आदळ पट सुरू त्याचं. 10 मिनिटं आम्ही बाहेर थांबायची, मग नंतर घरात यायची. म्हणजे इव्हन असं असं काही म्हटलं की असं डोकं आपटायचं भिंतीवर. म्हणजे सगळेजण त्याला नाना पाटेकर म्हणायचे. अशी त्याची ओळख झाली होती. पण मग तेच जेव्हा मला ह्याची ओळख झाली, मी कंटिन्युअस घ्यायला लागली, त्याच्यानंतर असा फरक व्हायला लागला की तर त्याचं तेव्हा तो कमी बोलायचा. मग शाळा आणि ह्यामुळे त्याचं बोलणं पण सुधारलं. देन परीक्षेमध्ये म्हणजे हँडरायटिंग पण चांगली झाली. मेन जे होतं इम्युनिटी वाढली. म्हणजे आता तो अजिबात म्हणजे आजारी पडला तर एकदम लगेच हे होतं. म्हणजे एकतर कमी आजारी पडतो, पण असं नाही की पडू शकत नाही, पण जरी पडला तर लवकर बरा होतो. म्हणजे कव्हर लवकर होतो. म्हणजे जेव्हा आम्ही बाकीच्या माझ्या बहिणीच्या मुलांच्या वगैरे बघतो की ते सतत आजारी असतात किंवा कधी फोन केला की सर्दी झाली, खोकला झाला, ताप आहे. याच्या बाबतीत असं नाहीये. बारीक आहे तरी काटक आहे. आणि शैक्षणिक प्रगती म्हणाल तर आता आपण बघतो की मुलांचे किती मोठे मोठे स्पेलिंग, क्वेश्चन आन्सर असतात, तर त्याचे ते लगेच पाठ होतं. आकलन शक्ती म्हणजे त्याला आता मी अभ्यास घेते की हे याचा अर्थ सांग, तर तो त्याला ते बरोबर कळतं. म्हणजे ही अकॅडमिक प्रगती झाली. आणि अजून जसं मी म्हटलं, नातेवाईकांकडे जायचं नाही. आता तो माझ्याशिवाय पण 15-15 दिवस नातेवाईकांकडे, माझ्या जवळच्या नातेवाईकांकडे राहू शकतो. हायपर ऍक्टिव्ह होता, तर तो आता एकदम ऍक्टिव्ह पण आहे, पण त्याचा राग शांत झाला. तर हे असं छान असं म्हणजे काय आहे यामध्ये, जेव्हा बाकीच्या तुम्हाला मार्केटमध्ये पण प्रोडक्ट मिळतील, पण त्यामध्ये नुसतं आपण मुलांना लक्ष ठेवा की त्यातलं कंटेंट वाचा. त्यामध्ये जास्तीत जास्त शुगर असतं. आणि विचार करा, लहानपणापासून जर आपण शुगर द्यायला लागली तर काय करायचं. यामध्ये DHA आहे, नंतर कोलेस्ट्रॉल नावाचा घटक. आता कोलेस्ट्रॉल म्हणजे जेव्हा आपण आईचं पहिलं दूध असतं त्यामध्ये कोलेस्ट्रॉल असतं. शिवाय जेव्हा गाय जन्मते ना तेव्हा पण असतं, तर त्यातनं काढून ह्यामध्ये टाकलेलं आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हँडरायटिंग पण सुधारते. इव्हन पोटाच्या ज्या समस्या असतात मुलांच्या, त्यामध्ये एक घेतल्यामुळे इतका सगळा आपला फरक पडतो. हे असं माझ्या आवडीचं प्रोडक्ट आहे. यामुळेच मी हे सतत सांगत असते. आणि आपल्याला आई म्हणून एक काय पाहिजे असतं की आपल्या मुलांची प्रगती, त्यातच आपण खुश असतो. तर असं हे छान असं माझं प्रोडक्ट आहे. तर आता ह्या पुढे मी आमच्या